मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. संगमनेर शहरामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळी 11 वाजता बसस्थानकासमोर या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, रमेश काळे, सौरभ देशमुख, रोहित चौधरी, सुशील शेवाळे, दीपाली वाव्हळ, अजित जाधव, सुयोग गुंजाळ, शिवाजी अरगडे, अंबादास अनमोल, सनी धारणकर, वेदिका दये, कृष्ण हासे, अक्षय नेहे, शशांक नामन, अवधूत दुर्गुळे यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांची आजची 100वी जयंती. आज आम्ही या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी घताळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. आजच्या या दिवशी शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित आहे. बाळासाहेबांबद्दल सांगायचं झालं तर साहेबांमुळं फक्त मराठी अस्मिता नाही तर हिंदुत्व पण वाचलेलं आहे. म्हणजे बाबरी पाडण्यापासूनचं आसन तर मराठी माणूस मुंबईत वाचवण्यापासून सर्व कामं ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली. सामान्य घरातले लोक आज आमदार, मंत्री, खासदार झाले, हे सर्व त्यांची पुण्य आहे. आज मराठी माणूस ज्या ताटमानेने जगतोय, मुंबई जी आपली आज, ती त्याचं श्रेय जर असेल तर ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचं आहे. आज त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांचे दैवत, एक ज्वलंत हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी 100वी जयंती संगमनेर शहर, शिवसेना, महायुती व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमा झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार अतिशय जोमानं विकासाच्या दृष्टीनं काम करीत आहे. त्याचप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार या ठिकाणी पुढे घेऊन आपल्या संगमनेरचे सन्माननीय जायंट किलर आमदार अमोलभाऊ खताळ हे देखील त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या विचारांवर या ठिकाणी संगमनेर तालुक्याची वाटचाल सुरू आहे. या ठिकाणी आपला वंदनीय सेना प्रमुखांचा एक शिवसैनिक आमदार म्हणून या ठिकाणी निवडून दिला. त्यामुळे या ठिकाणी संगमनेर शहराने सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी संगमनेर तालुक्याने सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांना या ठिकाणी साथ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने व एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ या ठिकाणी अतिशय सुंदर असं विकासाचं काम या तालुक्यात करीत आहेत. परंतु या आजच्या जयंती निमित्ताने एक सांगतो की या ठिकाणी जर आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार सातत्याने असेच पुढे न्यायचे असतील तर या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या विचारांसारखे ज्वलंत हिंदुत्ववादाची भूमिका या ठिकाणी आज घेण्याची गरज खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारावरच या तालुक्याची वाटचाल होईल. आमचे सर्व शिवसैनिकांचे दैवत आदरणीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे. जयंतीनिमित्त त्यांची आठवण जर काढण्यात आली तर पहिला आठवण त्यांची अशी येते की महाराष्ट्रामध्ये 19 जून 1966 रोजी मुंबई या ठिकाणातून सेना नावाचं छोटंसं रोपटं आज वटवृक्षात आज निर्माण झालेलं आहे. प्रसंगी आज आपले दिल्लीमध्ये खासदार आहेत, महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत, अनेक वर्षांपासून आपण सत्तेमध्ये आहोत. एक सर्वसामान्य रिक्षा चालक मुख्यमंत्री होऊ शकतो. आपण बघू शकता आदरणीय एकनाथभाई शिंदे हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, संदीपान भुमरे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती होते.
आपले संजय शिरसाटजी साहेब आहेत, ते मंत्री आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातले. बरेचसे असे आपले मंत्री खासदार जे सर्वसामान्य कुटुंबातून आले. कोणी भाजी विक्रेता होतं, कोणी हातगाडी चालवणार आहे, कोणी वॉचमन होता, कोणी रिक्षा चालक आहे. त्या ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढत गेली, तसं तसं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना तिथे स्थान देण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने एक आपलं आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. आणि हिंदुत्वाला जे एक ताटकणा आपण जो म्हणू शकतो ना, हा फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. आणि मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये एक ताटमानेने जगण्याचा एक ताटकणा हा फक्त हिंदू हृदय सम्राट यांच्या नावानेच आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना नसती तर मराठी माणूस हा कुठल्या कुठे बाहेर फेकला गेला असता. दक्षिणात्य आणि परकीयांचं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण होऊ लागलं होतं, त्यावेळेस फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले. म्हणून आज मराठी माणूस आज टिकून आहे. आज आम्हाला खूप अभिमान आहे की हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्हाला ओळख आहे. त्यांच्यामुळे आज आम्हाला अनेक ठिकाणी मान सन्मान हा फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळत आहे. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.